येस, वेलकम ऑल. हॅपी मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज आपण डिस्टन्स हिलिंग शिकणार आहोत आणि कालच आपण डिस्कस केलं की डिस्टन्स हिलिंग साठी आपल्याला काय काय लागणार आहे. सो सगळे रेडी आहेत, जे लोक घरी आहेत आणि ज्यांना प्रॅक्टिकली सेशन घेणार आहोत आपण. सो रेडी आहेत सगळे? ओके. सो तुमच्याकडे काय काय आहे डिस्टन्स हिलिंग साठी? एखादी पिलो सांगितली होती मी, आहे का एखादी पिलो किंवा एखादा लोड? अच्छा, सोनाली मॅडमकडे आहे. सोनाली मॅडम दाखवा जरा. अच्छा, त्यांनी चार्ट घेतलाय. ओके, व्हेरी गुड. चार्ट आणलाय त्यांनी लॅमिनेशन करून. व्हेरी गुड. ओके, आनंद सरांनी पण चार्ट आणलाय. खूप छान. येस. ओके. हा, आदिती मॅडम तुमच्याकडे काय आहे? पिलो आहे. ओके. हा. ज्या लोकांकडे काहीतरी आहे, सो त्यांनी जे काही ऑब्जेक्ट तुम्ही घेतलंय, सो त्या ऑब्जेक्ट वर आपण डायरेक्टली करणार आहोत. आता माझ्याकडे काय आहे, तर माझ्याकडे हे टेडी बिअर आहे. तुम्ही हे टेडी बेअर वापरणार आहे. सो तुमच्याकडे पण एखादं तुमच्या मुलाचं टेडी बेअर असेल तर ते तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. मॅम, हा. असं किचन किचन असेल तर चालेल का? नाही नाही. डॉगीच आहे, नाही ना नाही, चालणार? किचन वगैरे नाही, ते नाही. ओके. ज्याच्यावर आपण सिम्बॉल टाकू शकतो प्रॉपर, ते पाहिजे आपल्याला. ब्लॅक कलरचं आहे, चालेल हा का? हा, चालेल. हा, ते हे ऑचचं आहे का? हा, वॉच आहे. हा हा, छान आहे, चालेल. कुठेही तुम्ही कॅरी पण करू शकता, युज पण करू शकता. ओके, चला. सो स्क्रीन शेअर करते. आज रेकी लेवल 2 मध्ये आपण एक खूप महत्वाचा टॉपिक शिकणार आहोत, डिस्टन्स हिलिंग. सो डिस्टन्स हिलिंग म्हणजेच काय, तर जगाच्या पाठीवर कुठेही असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला स्पर्शाशिवाय, विदाउट टच, आपण त्या व्यक्तीला ट्रीटमेंट देऊ शकतो, तिला हिलिंग देऊ शकतो. त्याला म्हणतात डिस्टन्स हिलिंग. ठीक आहे. आणि त्यासाठी वापरण्यात येणारा सगळ्यात पॉवरफुल आणि महत्वाचा सिम्बॉल म्हणजेच कोणता, तर होंच्या जेशोने. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की रेकी लेवल 1 मध्ये आपली एनर्जी किती पर्सेंटेज असते? 10%. 10%वरून आपली ऊर्जा डायरेक्टली 50%वर आणणारा रेकी मधला सगळ्यात महत्वाचा मास्टर सिम्बॉल आहे, तो आहे होंच्या येशोने. की या सिम्बॉलच्या साहाय्याने आपण इतर कुठल्याही व्यक्तींबरोबर कनेक्शन करू शकतो. ती व्यक्ती जगाच्या पाठीवर अगदी कुठेही असेल तरी, बघा मी काय शब्द उच्चारले, की ती व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरी आपण तिला डिस्टन्सने हिलिंग देऊ शकतो. आणि म्हणूनच जेव्हा मी तुम्हाला अटॅचमेंट देते, अटॅचमेंटच्या दरम्यान मी मुंबईमध्ये आहे, पण इतर लोक जी कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, कोणी दुबईला आहे, कोणी US ला आहे, सो या लोकांना माझं अटॅचमेंट प्रॉपर का पोहोचतं? सो तिथे डिस्टन्स हिलिंग वापरलं जातं, हे टेक्निक एक वापरलं जातं. त्यामुळे दुसरी गोष्ट की एंजेलिक ऊर्जा, आणि ह्या एंजेलिक ऊर्जा इन्स्टंट आपल्यासाठी काम करतात. अगदी काही सेकंड मध्ये आपल्यासाठी त्या काम करतात. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? सो रेकी लेवल 1 मध्ये आपण फक्त स्वतःच हिलिंग करू शकत होतो, किंवा आपल्या जवळपास जी लोक आहेत त्या लोकांचंच आपण डिस्टन्सने हिलिंग देऊ, सॉरी, त्या लोकांचंच आपण केवळ टचने, स्पर्शाने हिलिंग करू शकत होतो. पण आता लेवल 2 ला आल्यानंतर आपल्याला डिस्टन्स काही कंडिशन उरते का इथे? नाही. सो इथे आल्यानंतर मीन्स रेकी लेवल 2 सेकंड लेवल मध्ये आल्यानंतर तुम्ही डिस्टन्सने कोणालाही हिलिंग देऊ शकता. ठीक आहे. सो इथे काय क्वेश्चन असेल तर विचारा. ती व्यक्ती आपल्यापासून कितीही दूर असेल तरी. ओके. आता डिस्टन्स हिलिंग साठी आपल्याला काय वापरायचंय माध्यम म्हणून, ऍज अ ऑब्जेक्ट काय आपल्याला वापरायचंय, की ज्या व्यक्तीला आपण डिस्टन्सद्वारे हिलिंग देणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला एक मेडिएटर, काहीतरी माध्यम हवं आहे, ऑब्जेक्ट हवं आहे. मग आपण ते काय काय वापरू शकतो? तर त्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीचा फोटो. आता मला सांगा, कुठल्याही व्यक्तीचा फोटो शोधून काढणं अशक्य आहे का? 90च्या काळामध्ये ठीक आहे,
नेट नव्हतं, काही YouTube वगैरे हे कोणाला काही माहित नव्हतं. पण आता छोट्या मुलाला जरी आपण एखाद्या व्यक्तीचं नाव सांगितलं, तर त्या व्यक्तीची पूर्ण हिस्ट्री सांगितली जाते. कशावरून? Facebook, Instagram. आहे ना आपली सगळी हिस्ट्री तिकडे? विथ फोटो, आपल्या फॅमिलीचे फोटो. आपण कुठे गेलो होतो, कधी गेलो होतो, कधी आलो, आपल्याला पहिलं बाळ कधी झालं, आपण आपलं त्याचं बारसं कधी झालं, अगदी सगळी हिस्ट्री तिकडे असते. त्यामुळे आता कुठल्याही व्यक्तीची माहिती मिळणं कठीण आहे का? तर ज्या व्यक्तीला तुम्हाला डिस्टन्सने हीलिंग द्यायचं आहे, त्या व्यक्तीला तुम्ही डिस्टन्सने हीलिंग अगदी आरामात देऊ शकता. जसं की आपली कंडिशन होती, की कोणीही मागितल्याशिवाय हीलिंग द्यायची नाहीये आणि एनर्जी एक्सचेंज म्हणून काहीतरी छोटीशी अमाउंट, जर तुमची ती व्यक्ती अगदी जवळची असेल तर छोटीशी अमाउंट, अदरवाईज ती व्यक्ती अननोन असेल तर एक छान प्रॉपर अमाउंट तुम्हाला त्यांच्याकडून घ्यायची आहे. एनर्जी एक्सचेंज म्हणून. कोणालाही फ्रीमध्ये कधीही रेकी द्यायची नाहीये. तुमच्या रिलेशनमध्ये असेल, तुमचं ब्लड रिलेशन असेल, तरीही सुद्धा काहीतरी एनर्जी एक्सचेंज म्हणून एखादी छोटीशी अमाउंट तुम्हाला त्याच्याकडून घ्यायचीच आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? आणि जोपर्यंत समोरचा व्यक्ती सांगत नाही आपल्याला, की मला रेकी शिकायची आहे, मला आता रेकी जाणून घ्यायची आहे, तोपर्यंत त्या व्यक्तीला आपण सांगायचं काम करायचं, की रेकीमुळे काय होतं, काय नाही ते. पण जोपर्यंत तुम्ही समोरची व्यक्ती तुम्हाला बोलत नाही, की मला खरोखरच रेकी आता शिकायची आहे, तोपर्यंत आपण त्याला काही सांगायचं नाही. ठीक आहे? रेकीचे बेनिफिट काय आहेत? मी जॉइन केल्यामुळे मला काय फायदा झाला? हे सांगू शकता तुम्ही. पण त्याला फोर्स नाही करायचा. ठीक? आणि त्याचबरोबर जर सपोज तुम्ही इन फ्युचरमध्ये तुम्ही रेकी ग्रँड मास्टर झालात आणि तुमच्या नातेवाईकांना किंवा जवळच्या व्यक्तींना तुम्ही रेकीचे अटेन्डमेंट दिलात, तर अटेन्डमेंट दिल्यानंतर काहीतरी एनर्जी एक्सचेंज घेणं खूप खूप गरजेचं आहे. अदरवाईज काय होतं, की दोघांचाही कर्मा खराब होतो. कारण कुठल्यातरी माणसाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहेत आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी रेकी मदत करते. पण ही रेकी जर आपण त्याला फ्रीमध्ये देऊ, तर ती रेकी त्या माणसाच्या तर कर्मामध्ये बाधा घालणार, पण त्याचबरोबर तुमच्या सुद्धा कर्मामध्ये बाधा घालेल. सो हे तुम्हाला चालणार आहे का? नाही. आणि त्यासाठी काहीतरी एनर्जी एक्सचेंज म्हणून घेणं गरजेचं आहे. आता बघा, आपण ज्या गोष्टी करतो त्या आपल्या घरातल्यांना सगळ्यांनाच पटतील असं आहे का? नाही. तुम्ही रेकी शिकताय, तुम्हाला रेकी लेव्हल 1 केल्यानंतर, 2 केल्यानंतर अनुभव येतात. पण तेच अनुभव तुमच्या घरातल्यांना येतात असं होईल का कधी? नाही. कारण काहीतरी तुम्ही शिकताय म्हणून तुम्हाला अनुभव येतोय, बरोबर ना? पण ते उगीचच तुम्हाला बोलायला लागले, की काही नाही, मग असं काही नसतं. हे असं मॅजिक वगैरे काही नाही किंवा ही असं डिव्हाइन पॉवर वगैरे काही नाही. तर त्यावर तुम्ही काय म्हणाल बरं आता? येस, कोण सांगेल मला? वंदना मॅडम बोला. तुमच्याच घरातल्या माणसाने एखाद्याने ऑब्जेक्शन घेतलं तुमच्यावर, तर तुम्ही आता काय म्हणू शकाल? नमस्कार मॅडम. पण माझ्या घरच्यांचा खूप पॉझिटिव्ह ते माझ्यासोबत आहे. आतापर्यंत मी जे जे सांगितलं म्हणजे मुली आणि मिस्टरांना, तर त्यांचा विश्वास म्हणजे ते म्हणतायत, "तू करते, तुला पटतंय, तुझा विश्वास आहे." तर त्यांचा भरपूर सपोर्ट आहे. अजूनपर्यंत मला असे प्रश्न आले नाही, की हे काय? फक्त माझ्या लहान मुलीनी मात्र तुम्हाला एक विचारायला सांगितलंय, की हां. तुम्ही जे सिम्बॉल सांगतात ना, तर एक त्याचं मिनिट मीनिंग. एक मिनिट वंदना मॅडम मला दिसत नाहीयेत. मी वंदना घोडके मॅडमला सांगितलं होतं. अच्छा. वंदना मॅडम कुठे आहेत बरं? वंदना आता बोलत होत्या त्या कुठे आहेत? हां, हां बोला. वंदना वैद्य मॅडम बोला. तर अ, माझ्या मुलींचं पण आणि मिस्टरांचं पण आहे म्हणजे त्यांना मी रोज जे झालंय ते सांगते. तर ते म्हणतात, "तुझा विश्वास आहे, ठीक आहे." पण माझी लहान मुलगी आहे, ती थोडी जरा तर तिचं असं म्हणणं आहे, की तुम्ही जे सिम्बॉल सांगितलेत ना, तर ते सिम्बॉलचं जे काही आहेत, म्हणजे आता जसं चोपुरेचं त्याचं 3½ सर्कल आहे. मग ते हं, 3½ सर्कलच का? किंवा ते जे सिम्बॉल आहेत त्याच्यामधले हं. जे काही आहेत लाईन्स किंवा काय, तर त्याचं मीनिंग काय आहे? तर आता तो त्या एक लाईनचं प्रश्न मीनिंग होता. आपण नाही सांगू शकत. बरोबर ना? हां, मग मी तिला तेच बोलले. कारण ते जपानमधून आलेले सिम्बॉल ॲज इट इज आपण त्याचा वापर करायला सुरुवात केली. वापर करतात. आपण आता डॉक्टर मिकाऊ उशियाना विचारणार का, की हे असंच का?
मग मी तिला तेच बोलली की सिम्बॉल आहे ते, फक्त त्याचा यूज काय आहे ते आपल्याला कळत नाही. आपल्याला ते Yes. सिम्बॉल मध्ये ही लाईन अशीच का, ही उभी आडवीच का? तर म्हटलं ते आता ते सिम्बॉल आहे पहिल्यापासून चालत आले तर येस येस. हा वंदना घोडके मॅडम बोला. हा मॅडम, जसं त्या मॅडम बोलल्या तसंच माझंही मत आहे. घरच्यांचं काही ऑब्जेक्शन वगैरे काही नाही. तू करते हा. आहे ना, तर मग ते करू शकते, तसं काहीच नाही. ओके. आणि आपल्यामध्ये जो बदल झालाय तो तुमच्या घरातल्यांना कळतो का? हो, अजून तर काही बदल झालेला काही कळत नाहीये, पण हा. मी सुरुवात केलीये माझं वागण्याला. मग हा. त्यांना हळूहळू कळेलच आता कशी वागते काय. ओके. म्हणजे अजून त्यांनी तुम्हाला त्याची पोचपावती दिली नाहीये. नाही अजून. ओके ओके. लवकरच मिळेल, त्यासाठी प्रयत्न करा. ठीक आहे. थँक्यू मॅडम. सो माझं म्हणण्याचं एकच होतं की जेव्हा आपण काहीतरी शिकतो आणि घरातले ऑब्जेक्शन घेतात तेव्हा आपल्याला ठामपणे सांगता आलं पाहिजे की मी हे जे काही शिकते किंवा करते त्याच्यातून मला मला बेनिफिट मिळतात किंवा मी माझ्या घरासाठी करते तर तिथे तिथे मला त्याचा फायदा होतोय. हे त्या मागचं एक रिझन असेल. त्याचबरोबर जसं की सांगितलं की कोणी सांगितल्याशिवाय त्याला रेकीचं हिलिंग पण द्यायचं नाही आणि अटेनमेंट पण द्यायचं नाही. ठीक आहे. सो या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या. आता आपण बघूया डिस्टन्स हिलिंगसाठी काय ऑब्जेक्ट वापरलं जातं. तर त्यासाठी आपल्याला ऑब्जेक्ट वापरायचा आहे. त्या व्यक्तीचा फोटो किंवा तुमच्याकडे एखादी पिलो असेल जी तुम्ही वापरत नाही, छोटीशी पिलो जे की आपण वॉच घेतो तेव्हा येते आपल्या बरोबर किंवा एखाद्या गिफ्ट बरोबर जे काही येतं ते. आणि ते पण नसेल तर एखादं सॉफ्ट टॉय, तुमच्या मुलाचं एखादं सॉफ्ट टॉय लहानपणीचं ते सुद्धा घेऊ शकता तुम्ही. त्या माणसाचा FB वरील एखादा फोटो. ठीक आहे. सो या कुठल्याही गोष्टी किंवा जर ते पण नसेल तर अशा प्रकारे एकच मिनिट. ते पण नसेल तर अशा प्रकारे मी सांगितलं तुम्हाला ही 7 चक्रांची प्रतिमा हे लॅमिनेशन केलेलं सुद्धा तुम्ही यूज करू शकता. कारण आता रेकी लेवल 2 मध्ये आल्यानंतर आपण आपल्या दोन्ही हातांमध्ये काहीही घोषित करू शकतो. तो अशा प्रकारे हे इमेज तुमच्या समोर ठेवायचे आणि त्या व्यक्तीचे हे 7 चक्र फुल बॉडी ऑरा अशा प्रकारे तुम्ही घोषित करू शकता. त्या व्यक्तीचं नाव घ्यायचे. फॉर एक्झाम्पल हे 7 चक्राचं चार्ट मी त्या XYZ व्यक्तीची फुल बॉडी 7 चक्र आणि ऑरा घोषित करीत आहे. आणि त्यानंतर मग आपले हिलिंग चालू करायचं. सो इथपर्यंत क्लिअर आहे. सपोज आता मी हे टेडी बिअर घेतलं आणि हे टेडी बिअर मी माझ्या समोर ठेवलंय. तर मी काय करणार, पहिला रेकीला कॉल करणार, ब्रह्मांडातून वाईट प्रकाश बघणार आणि त्यानंतर सगळ्यांचे आभार मानणार, या व्यक्तीचे सुद्धा आभार मानणार आणि मग माझ्या दोन्ही हातांमध्ये हा टेडी बिअर त्या व्यक्तीची होल बॉडी XYZ व्यक्तीचं नाव घ्यायचं, होल बॉडी ऑरा आणि 7 चक्र घोषित करीत आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का? येस, क्लिअर असेल तर मला सांगा हँड रेज करून, म्हणजे मला कळेल. ओके, पुढे जाऊया आता आपण. रेकीला कॉल केला, आपल्या हातामध्ये एनर्जी घेतली, घोषित केलं की माझ्या दोन्ही हातांमध्ये हा जो टेडी बेअर आहे किंवा पिलो आहे किंवा 7 चक्राचा चार्ट आहे तो मी XYZ या व्यक्तीची होल बॉडी आणि ऑरा घोषित करीत आहे. ठीक आहे. आता पुढे काय करायचंय, त्या व्यक्तीवर आता आपल्याला कोणते सिम्बॉल वापरायचे रेकीचे मास्टर सिम्बॉल? पहिला चोकुरे. त्यानंतर चोकुरीने एनर्जी क्रिएट करायची, ते होनच्या जेशोनेने त्या व्यक्तीबरोबर कनेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर झोनार का टाकायचंय सोनार. आणि झोनार सिम्बॉल कसा टाकायचंय बघा. मी व्यवस्थित बघा आता इकडे. ही व्यक्ती आहे, टेडी बेअर आहे, तर त्याच्यावर मी पहिला कोणता सिम्बॉल टाकणार? चोकुरे. एकदा सिम्बॉल टाका, 3 वेळा उच्चारण करा किंवा 3दा सिम्बॉल टाकून 3 वेळा उच्चारण करा. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. सो चोकुरे चोकुरे चोकुरे. त्यानंतर आपण होनच्या जेशोनेने त्याच्याशी कनेक्शन केलं. होनच्या जेशोनेन आणि मग झोनार केव्हा टाकायचा? तर झोनार सिम्बॉल आहे तसा ऍज इट इज मी इकडे ड्रॉ केलाय. झोनार आणि त्यानंतर अँटी क्लॉकवाईज मी तो हात फिरवणार. अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने.
आणि काय म्हणणार की या माणसाला माझं हिलिंग योग्य पद्धतीने पोहोचवण्यासाठी किंवा पोहोचवण्याच्या मार्गामध्ये ज्या काही अडचणी बाधा येत आहेत त्या संपूर्ण नकारात्मक बाधा नकारात्मक शक्ती या ब्रह्मांडामध्ये विलीन झालेल्या आहेत. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आपला हात अँटी क्लॉकवाईज फिरवायचा. जेव्हा आपण निगेटिव्ह एनर्जी रिमूव्ह करतो तेव्हा झोनार टाकून आपला हात अँटी क्लॉकवाईज फिरवायचा 3 वेळा. ठीक आहे, मग कोणता सिम्बॉल टाकायचा बरं? सेहेकी. सेहेकी टाका. सेहेकी सेहेकी सेहेकी. आता काय करायचंय? अफर्मेशन. अफर्मेशन. काय अफर्मेशन असणार आहे आता तुमचं? तुम्ही त्या व्यक्तीला हिलिंग देताय. हिलिंग कशासाठी देताय? तर त्याची हेल्थ चांगली नाही म्हणून देताय. मग अफर्मेशन काय देणार? आता सपोज त्या व्यक्तीला किडनीचा प्रॉब्लेम आहे. मग अफर्मेशन काय देणार तुम्ही? त्याची किडनी व्यवस्थित फंक्शन करते आहे. येस, एक्झॅक्टली. XYZ या व्यक्तीची किडनी त्याच्या शरीरातले सगळे बॉडी पार्ट प्रॉपर काम करीत आहेत. सगळे पार्ट्स ऍक्टिव्हेट आहेत आणि डे बाय डे त्याला त्याचे रिझल्ट मिळत आहेत. ठीक आहे, ती व्यक्ती आता दिवसेंदिवस त्यांच्या हेल्थमध्ये इम्प्रुव्हमेंट होत आहे. कुठेही मी त्या आजाराचं नाव घेतलंय का? नाही. तो बॉडी पार्ट्स घ्यायचा आणि त्यानंतर तिथे हिलिंग करायचे आपण. आता आपण हिलिंग करताना आपल्या लक्षामध्ये तोच बॉडी पार्ट्स आला पाहिजे जिथे अफेक्ट आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. सो त्याच बॉडी पार्ट्स मध्ये त्याच चक्रावर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आणि तिथे हिलिंग करायचं. मग हे मी टेडी बेअर घेतलेलं आहे. तर किडनीचा संबंध कुठे असतो? कुठलं चक्र येणार आता इकडे? कशाशी रिलेटेड आहे? स्वादिष्टान. मग स्वादिष्टान चक्रावरच तुम्हाला संपूर्णतः काय करायचंय? कॉन्सन्ट्रेट करायचंय. स्वादिष्टान चक्राचा रंग कोणता? ऑरेंज. ऑरेंज. ऑरेंज कलर बघायचे आणि तिथे ते चक्र ऍक्टिव्हेट आहे. त्या चक्रातील सगळे अवयव योग्य पद्धतीने प्रॉपर काम करीत आहेत असं अफर्मेशन देऊन ते ऍक्टिव्हेट असताना तुम्हाला बघायचंय. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. दोन्ही हात असे कप शेप मध्ये ठेवायचे तुम्हाला. येस, दोन्ही हात कप शेप मध्ये ठेवायचे आणि आपल्या हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचे, अफर्मेशन देत राहायचे आहे. आणि एकदा का आपल्या हातातून व्हायब्रेशन संपले की अफर्मेशन स्टॉप करायचंय. आता कुठला सिम्बॉल टाकायचा इकडे? चोकुरे. चोकुरे टाकायचे आहे. डबल चोकुरे कोण म्हणाला? डबल चोकुरे नाही, फक्त चोकुरे. चोकुरे टाकायचे आणि त्या ऊर्जांना सील करायचे आणि काय म्हणायचंय? स्टेबल स्टेबल स्टेबल. क्लिअर आहे इथपर्यंत? सो अशा प्रकारे तुम्ही एखादा ऑब्जेक्ट मेडिएटर म्हणून वापरू शकता. आता काय करायचंय? सगळं झालं, मी त्याला हिलिंग दिली, अफर्मेशन झाली, देऊन झालं, चोकुरेने मी त्याला स्टेबल केलं. आता पुढे काय? कॉर्ड कटिंग करायची. थँक्यू कॉर्ड बोलायचं कटिंग. त्याच्या आधी. थँक्यू. ग्रॅटिट्यूड. हा, थँक्यू डिवाइन एनर्जी, थँक्स टू दॅट XYZ पर्सन अँड थँक्स टू मी. बरोबर? थँक्स टू युनिव्हर्स, हे सगळं आपल्याला बोलायचंय. आणि हे सगळं झाल्यानंतर अगेन एक इम्पॉर्टंट पार्ट कुठला आहे? कॉर्ड कटिंग. कॉर्ड कटिंग. कॉर्ड कटिंग करायला कधी विसरायचं नाही. सो आता आपल्याला इथे कॉर्ड कटिंग करायचंय. सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे आणि नाभी समोर जाऊन 3 वेळा कट 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 म्हणायचे. किंवा तुम्ही हँड वॉश करून आलात तुमची, हे कॉर्ड कटिंग झाल्यानंतर हँड वॉश जरी केलात तरी चालणार आहे. आणखीन छान. इथपर्यंत क्लिअर आहे? बरं, आता हे जे तुम्ही ऑब्जेक्ट घेतलेलं आहे, हे ऑब्जेक्ट परत तुम्हाला युज करायचंय. मग तुम्ही आता या ऑब्जेक्टचं काय करणार? तर त्याला काय करायचंय? आपल्याला पुन्हा प्युरिफाय करायचंय. आणि पुन्हा प्युरिफाय काय करायचंय? आपण रेकीला कॉल करायचंय. रेकीला कॉल करून झाल्यानंतर या सिम्बॉलवर चोकुरे टाकायचे. मग झोनार टाकायचंय. झोनार टाकून झाल्यावर म्हणायचंय की या टेडी बेअर मध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा होती ती संपूर्णतः या ब्रह्मांडामध्ये विलीन झालेली आहे. आणि हे टेडी बेअर किंवा ही पिलो आता आमच्या घरी वापरण्यासाठी योग्य झालेली आहे. ठीक आहे? आणि मग
पुन्हा एकदा चोकुरे टाकून स्टेबल 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 करायचे. इथे या टेडी बिअर वर मी प्युरिफाय करण्यासाठी शेवटचे कुठले सिम्बॉल टाकले? पहिला चोकुरे, मग होणार. आता इथे सेहकी पण टाकू शकता. सेहकीने मग परत ते बॅलन्सिंग पण होतं आणि मग परत तुम्हाला चोकुरे टाकून स्टेबल 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 करायचं. ठीक आहे. नको तर. एक मिनिट घे बरं. ठीक. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? आता इथे काय तुमचा क्वेश्चन असेल तर विचारा आधी, मग पुढे जाऊया आपण. मॅम हा, सेहिकी नंतर अफर्मेशन द्यायचे ना, तेव्हा हात रब करायचे का आणि तेव्हा व्हायब्रेशन हे द्यायचे का? हा, कोण बोलतोय? सुमित्रा माने. एकच मिनिट थांबा. सुमित्रा माने मॅडम कुठे आहेत बरं? हात दाखवा मला तुमचा. एक मिनिट हा. मला इमोजीवाला. हा थांबा. हा. हा बोला, काय क्वेश्चन मॅम, होतं? सेहिकी नंतर अफर्मेशन द्यायचे ना आपण, हा, त्यानंतर आपण हील करतो तेव्हा हात रब करून हील द्यायचं ना? नाही नाही, मग डायरेक्टली हात ठेवायचे हिलिंग साठी. ते आपण करून झालंय सगळं. रेकीला कॉल करतो, ब्रह्मांडातून ते एनर्जी घेतो, ते तेव्हा सगळं झालंय. आता हम्म. अफर्मेशन दिल्यानंतर आपले दोन्ही हात ठेवायचे तिथे त्या टेडी बेअरच्या वर. हा, टच हा. नाही करायचे, वर. आणि जेव्हा तुम्ही आता हे रोज प्रॅक्टिस करायला लागाल तेव्हा तुमच्या हम्म. हातातून ते एनर्जीचं प्रमाण, तो फ्लो आता जास्त तुम्हाला जाणवायला लागेल. ओके. ठीक आहे. आणि नसेल जाणवायला लागत असेल तर तुम्ही काय हम्म. करायचं, रोज तुमच्या हातावर चोकुरे, सेकी, होंच्या जेशुने टाकायचे आणि ओके. चार्ज, आपल्या हाताला चार्ज करायचे. ओके. हाताला हील कसं करायचंय बघा, मी सांगते. जर अजून सुद्धा तुम्हाला ते व्हायब्रेशन जाणवत नसेल तर काय करायचे, हे तिन्ही मास्टर सिम्बॉल टाकायचे आणि आपल्या हाताला चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र 3 वेळा बोलायचे. पुन्हा ह्या हाताला चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र असं 3 वेळा तुम्हाला बोलायचंय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. व्हायब्रेशन तुम्हाला जाणवत आहेत प्रॉपर आता सगळ्यांना? कारण लेवल 1 नंतर लेवल 2 मध्ये हे व्हायब्रेशन जास्त जाणवतं आणि आपलं त्यासाठी कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं लागतं. मॅडम, फोटोवर कसं करायचं? सेम असंच टेडी बेअर वर करतो तसंच फोटोवर करायचे. वेगवेगळ्या प्रोडक्टवर वेगवेगळ्या पद्धतीने नाही करायचे, सेम करायचे. आणि मॅडम, इथपर्यंत जर clear आहे? डिस्टन्स हिलिंग करताना आपण जर एखाद्या इंटरव्ह्यूच्या व्यक्तीला करायचं असेल, आपल्याला त्या व्यक्तीचं नाव माहित नसेल तर काय करायचं? त्या व्यक्तीचं नाव माहित नाही, त्या व्यक्तीचा चेहरा तर लक्षात असेल तुमच्या? नाही. आपण आता माझी बहीण आहे, इंटरव्ह्यूला चालली इंटरव्ह्यू साठी. अच्छा, इंटरव्ह्यू साठी. इंटरव्ह्यू साठी. पण हा. ते कोण इंटरव्ह्यू घेणार आहेत ते आपल्याला माहित नसतंय. हा, मग तो जो काय कोण व्यक्ती आहे, XYZ पर्सन, जो व्यक्ती माझ्या मुलीचं किंवा माझ्या मुलाचा इंटरव्ह्यू घेणार आहे, त्या व्यक्तीचा होल बॉडी, ऑरा आणि 7 चक्र घोषित करीत आहे. ते तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय. आता तिथे तुम्हाला चेहरा दिसणार आहे का त्या व्यक्तीचा? नाही, ते तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय. माझ्या मुलाचा किंवा मुलीची इंटरव्ह्यू घेणारा XYZ पर्सन, त्याची होल बॉडी, ऑरा आणि 7 चक्र मी हे टेडी बेअर म्हणून घोषित करीत आहे. अनु, त्याला जरा लावून दे. अन्वित, ठीक आहे. ठीक आहे. ओके, आणखीन कोणाचा प्रश्न आहे काय? ते डिस्टन्स हिलिंग करताना आपण पर्टिक्युलर चक्राला जेव्हा हील करणार आहे, थर्ड आय मध्ये व्हिज्युअलाइज करायचं ना? हो, व्हिज्युअलाइज करायचंय तुम्हाला. हा. येस. हा, येस. आणखी कोणाचं क्वेश्चन आहे? राखी राऊत बोला. या मॅम, जेव्हा तुम्ही आता हे सांगितलं की आपल्याला हातामध्ये एनर्जी फील करण्यासाठी हे जे 3 सिम्बॉल्स आपल्याला टाकायचे आहेत, त्याच्या आधी पण रेकीला कॉल करायचा आहे का आपण? हो. आता सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला इन शॉर्ट रेकीला कॉल करणं अनिवार्य आहे.
ओके ओके ठीक आहे? थँक्यू रेकीला कॉल करून सकाळी उठल्यानंतर आपल्या हातांवर तिन्ही सिम्बॉल टाकून द्यायची आणि ही सवयच लावून घ्यायची आता. ओके कारण आता हा. आपण रेकीचे साधक आहोत. कुठे जाऊ, कुठे आपल्याला लगेच काय काम येईल माहित नाही. त्यापेक्षा आपण स्वतःला प्रोटेक्शन देऊन टाकायचं. बरोबर थँक्यू. येस. मॅडम Yes. माझा एक हा प्रश्न आहे. बोला हर्षदा मॅडम. आपण मी बोलू का? हर्षदा विचारे. ओके. माझा एक प्रश्न आहे. आपण आता फक्त सकाळी एकदा जेव्हा आपण स्वतःला चार्ज आणि रेकी हे केलं, कॉल दिला, त्यानंतर संध्याकाळी आपण जेव्हा पण देऊ तेव्हा प्रत्येक वेळी कॉल द्यायची गरज आहे का? कशासाठी रेकी आता कॉल. संध्याकाळी कशासाठी कॉल देणार आहात तुम्ही? नाही नाही, म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल दिवसभरात आपल्याला 2-3 ठिकाणी आपल्याला रेकी द्यायची म्हणजे वेळ आली, येस येस, तर कॉल करणं गरजेचं आहे. आणि कॉल मग करण्यासाठी एवढा कितीचा वेळ लागतोय? 2 मिनिटं. 2 मिनिटं. हो, थँक्यू. तो कॉल करणं गरजेचं आहे. येस, ठीक आहे. आणखीन कोणाचं काही क्वेश्चन आहे? हा मॅम, माझा क्वेश्चन आहे एक. हा, होन्शा जेशोनेन हा जो आपण सिम्बॉल देतो ते कोण कनेक्शन एक मिनिट हा, कोण विचारते बरं, मला नाव सांगा. नीतू साळुंखे. नीतू मॅडम का? हा. हा विचार. होन्शा जेशोनेन हा आपण कनेक्शन साठी करतो. तर तो ऑब्जेक्ट वर देताना म्हणजे इथे बॉडीवर द्यायचा की त्याच्या थर्ड आय चक्रा नाही कन्सिडर नाही, करून? ऑब्जेक्ट वर द्यायचं, ऑब्जेक्ट वर. ओके. हा, आणि ऑब्जेक्ट वर दिल्यानंतर आपल्या थर्ड आय मधून त्या व्यक्तीच्या थर्ड आय मध्ये ते कनेक्शन जात आहे, ती डिवाइन लाईट जात आहे, असं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय. ठीक आहे. बघा, जसं की याच्यामध्ये तुम्ही व्हिज्युअलाइज केला. आता मी तुम्हाला पिक्चर पण दाखवते, म्हणजे आणखीन चांगलं कळेल तुम्हाला. आता सपोज जसं की आता एका मॅडमने विचारलं की मॅडम त्या व्यक्तीचा आम्हाला फोटो पण माहित नाही, पण कुठली तरी एखादी व्यक्ती आहे की माझ्या मुलीचा इंटरव्ह्यू घेणार आहे. मग काय करायचं? व्हिज्युअलाइज करायचं. व्हिज्युअलाइज द पर्सन इन फ्रंट ऑफ यू. ती व्यक्ती तुमच्या समोर उभी आहे असं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय. XYZ व्यक्ती. मग काय करायचंय? ती व्यक्ती आपल्या दोन्ही हातांमध्ये आहे. जशी की माझ्या दोन्ही हातांमध्ये ती व्यक्ती XYZ व्यक्ती आहे असं आपल्याला घोषित करायचंय. आता तुमच्याकडे जर टेडी बिअर असेल तर तुमच्या टेडी बिअरवर ते घोषित करा की त्या व्यक्तीला मी, त्या माणसाची होल बॉडी, ऑरा आणि 7 चक्र या टेडी बिअरला मी घोषित करीत आहे. ठीक आहे. मग हे सगळे सिम्बॉल टाकायचे आहेत आणि होन्शा जेशोनेन सिम्बॉल टाकल्यानंतर त्याच्या थर्ड आय मधून तुमच्या थर्ड आय मध्ये, तुमच्या थर्ड आय मधून त्या व्यक्तीच्या थर्ड आय मध्ये ती डिवाइन लाईट जात आहे असं आपल्याला व्हिज्युअलाइज करायचंय. म्हणजेच त्याचं आणि तुमचं कनेक्शन होत आहे. तुम्ही जे बोलताय ते त्या व्यक्तीला कळत आहे असं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय, इमॅजिन करायचंय. येस, इथपर्यंत क्लिअर आहे? येस, इथपर्यंत क्लिअर आहे? आता कोणाचा क्वेश्चन असेल ते विचारा. हा, वंदना मॅडम बोला, प्रश्न आहे काय? हो. मॅडम, तुम्ही आता जसं बोलल्या की तुम्ही हिलिंग दिलं तर त्या बदल्यात काहीतरी एक छोटीशी अमाऊंट वगैरे घ्यायची. पण हा, समजा ती व्यक्ती अनोळखी असेल आणि तिला रेखीबद्दल काही माहिती नसेल किंवा जेवढं आपण विश्वासाने करतोय तेवढी समोरची व्यक्ती करत नसेल तर काय मग नाही करायचं? द्यायचं, मग नाही द्यायचं. नाही द्यायची. पण आपली इच्छा असेल तरी पण नाही द्यायची का मग? नाही, मग तुमची इच्छा आहे पण त्या व्यक्तीला त्याचं गांभीर्य नाही किंवा त्याच्याबद्दल काही माहित नाही, मग त्याचं शरीर, त्याचं मन ते ऍक्सेप्ट करेल का? तो मग नाही द्यायचं. जर तुमच्याबद्दल माहित असेल लोकांना की तुम्ही करताय असं असं आणि ती व्यक्ती ते ऍक्सेप्ट करत असेल, हा बाबा तू दे मला, मला बघूया मला फील होतंय का, असं जरी बोलत असेल तरी ठीक आहे. पण तुम्ही देताय तिकडून आणि ती व्यक्ती काहीच करत नाहीये किंवा रिॲक्ट करत नाही, मग फायदा नाही ना काय. जो डिलिव्हर आणि जो गिव्हर घेणार आहे त्याला सुद्धा हे कळलं पाहिजे. हा, शीतल मॅडम बोला. शीतल तोरणे. येस मॅम, हे विचारायचं होतं की आपल्याला जर एनर्जी एक्सचेंज मध्ये आता कोणी पैसे दिले तर मग ते आपण ते वेगळेच ठेवायचे असतात? कशासाठी वेगळे ठेवायचे? तुम्ही काय हिलिंग केलात, तुम्ही पूर्ण तुमचं जे नॉलेज आहे ते पणाला लावलात, मग हिलिंग केलात आणि त्यासाठी तुम्ही पण माझ्याकडे पे केलात ना. येस. मग कशाला कोणाला द्यायला ठेवायचे? तुमच्यासाठी ठेवायचे ते. हा, म्हणजे ते जसं तुम्ही मनी हिलिंग सांगितलं होतं ना की ते आपण काही महिने तरी वेगळेच ठेवायचे, तसं मला वाटलं की नाही, वेगळे मी असं ठेवायचे. काही नव्हती म्हणाली. नाही, हा, की आता जर समजा आईला हिलिंग द्यायचं असेल तर मग तेव्हा मी समोरासमोर ते 4ही सिम्बॉल वापरू शकते? हो हो हो, येस.
येस, समोरासमोर तर खूप छान रिझल्ट मिळेल तुम्हाला आता. अच्छा अच्छा चालेल चालेल हा, Thank you. अंजूर मॅडम, अंजूर कामत. मॅडम मला सांगा, जेव्हा आम्ही रेकी देतो तेव्हा डोळे उघडे ठेवायचे की बंद ठेवायचे? काय वाटते तुम्हाला, काय करायला पाहिजे? म्हणजे आम्ही आता रेकीला कॉल केलो तेव्हा आम्ही डोळे बंद ठेवून करतो. त्या आता माणसा सेकंड लेवलला आल्यानंतर तुम्ही डोळे ओपन करून सुद्धा हिलिंग देऊ शकता. फर्स्ट लेवलमध्ये आपलं तेवढं कॉन्सन्ट्रेशन नसतं, त्यामुळे फर्स्ट लेवलमध्ये मी सगळ्यांना डोळे बंद करून द्यायला सांगते. पण सेकंड लेवलमध्ये आल्यानंतर आपण स्ट्रॉंग होतो, आपल्याकडे बरेच सिम्बॉल येतात आणि त्यामुळे मग तुम्ही उघड्या डोळ्यांनी सुद्धा एखाद्याला रेकीचं हिलिंग देऊ शकता. आणि ती समोरची व्यक्ती असते त्याने पण डोळे उघडे ठेवायचे? नाही नाही, त्या व्यक्तीला डोळे बंद करायला सांगायचं. त्याला सांगायचं मी हिलिंग चालू करते प्रोसिजर, तुम्ही तुमचे डोळे एक 10 मिनिटासाठी किंवा 5 मिनिटासाठी बंद करा आणि फील करा तुम्हाला काय वाटते. हा बरं. Yes? मॅम स्मिता कदम बोलते. हा, आपण ज्यावेळेस पिरॅमिड मध्ये सकाळी जे एनर्जी शील्ड तयार करतो त्याच्यावर सिम्बॉल टाकल्यानंतर तेव्हा पण कॉर्ड कटिंग करायचं का त्यावेळेस नाही केलं तरी चालतं? सॉरी परत विचारा. आपण पिरॅमिड मध्ये पिरॅमिड मध्ये जर सगळे आज आपले जे प्रोटेक्शन व्यक्ती शील्ड आज बोलताय गेले, का? हा प्रोटेक्शन शील्ड दिलं आणि प्रत्येक त्याच्यावर वेळेला, सिम्बॉल येस, टाकले. प्रत्येक वेळेला. कॉर्ड कटिंग प्रत्येक वेळेस करायचं? हो हो हो, प्रत्येक वेळेला कॉर्ड कटिंग करायचा. तुमच्या मनात एखादा वाईट विचार आला तेव्हा सुद्धा कॉर्ड कटिंग करा. तिथेच त्या विचाराला डिलीट डिलीट किंवा कट 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 म्हणा आणि तिथे एखादा चांगला विचार टाका. कधीतरी होतं ना की आपल्या मनात म्हणजे आपल्याला जे नको हवं असतं, कधीच नको हवं असतं, ते सुद्धा विचार आपल्या मनात यायला लागतात ना. मग त्यासाठी सुद्धा कॉर्ड कटिंग करायचं आणि तिथे एक चांगला विचार टाकायचा. सो आपल्याला जे नकोय ते आपल्या मनामध्ये, आपल्या विचारांमध्ये सुद्धा कधीच आणू नका. कधी आपण अट्रॅक्ट करू त्या गोष्टी आपल्याला कळत नाही. त्यामुळे नको असणाऱ्या गोष्टी अजिबात तिकडे जाऊ नका, तिकडे बघूच नका आणि ते आपल्या मनात सुद्धा बिंबवण्याचा प्रयत्न करू नका. येस, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? आता मी पुन्हा एकदा एक रिवाइज करू का, म्हणजे तुम्हाला आणखीन कळेल चांगलं. मॅडम एका वेळेला एका व्यक्तीच हिलिंग करू शकतो ना? हो, तुमची पॉवर वाढेपर्यंत एकाच व्यक्तीला हिलिंग करा. त्यानंतर तुम्ही 4, 5, 10 माणसांना हिलिंग करू शकता. पण लेवल 2 मध्ये फक्त एका वेळेला 3 ते 4च माणसांना हिलिंग करा. लेवल 3 मध्ये गेल्यानंतर मग तुम्ही कितीही माणसांना हिलिंग करू शकता. पण एक कळेल तुम्हाला की हिलिंग केल्यानंतर आपली एनर्जी थोडा वेळ डाऊन होते आणि मग काय करायचं, पुन्हा मेडिटेशन करायचं, पुन्हा ती एनर्जी मिळवायची आणि मग 1 दिवसाचा गॅप ठेवायचा. की जसं मी तुम्हाला अटेन्डमेंट देते, अटेन्डमेंट दिल्यानंतर माझी एनर्जी कुठेतरी थोडीशी डाऊन होते. मग मला पुन्हा ती रिकलेक्ट करावी लागते आणि नंतर एकदा मी अटेन्डमेंट दिल्यानंतर लगेच सेकंड डेला दुसऱ्यांचं अटेन्डमेंट घेत नाही. बस एवढाच फरक असतो, बाकी काही नाही. म्हणजे आपण एका ऍट अ टाइम 2-3 जणांना देऊ शकतो? हो हो हो, पण आधी स्वतः सगळं शिका, स्टेबल बना, थोडंसं स्ट्रॉंग बना आणि मग सगळ्यांना द्या. ठीक ती आहे. पण एका जागी स्थिरच असायला हवी ना व्यक्ती समोरची? हा, आता तुम्ही हिलिंग देता त्या व्यक्तीला कळायला पाहिजे ना, नाहीतर ती व्यक्ती छान काम करते, इकडे तिकडे फिरते, तिला कसं कळणार तुम्ही तिला हिलिंग देताय? ते फील होणं सुद्धा गरजेचं आहे ना. हो ठीक आहे. हो हो. आता तुम्ही हिलिंग देताय पण कुठल्या कारणासाठी, कुठल्या रिझनसाठी ते पण जाणणं गरजेचं आहे की कोणत्या कारणासाठी तुम्ही त्या व्यक्तीला हिलिंग देणार आहात. तिला काही शारीरिक आजार आहेत का, काही हेल्थ इश्यूज आहेत का, किंवा त्या व्यक्तीला काही मानसिक आजार आहेत का, ती व्यक्ती मेंटली ती डिस्टर्ब झालेली आहे का, मेंटली इमोशनली डिस्टर्ब झाली आहे का, तिला काही प्रॉब्लेम आलेले आहेत का. त्याचबरोबर त्या व्यक्तीला भौतिकदृष्ट्या म्हणजे फायनान्शियली काही प्रॉब्लेम आहे का, पैसा नाही तिच्याकडे किंवा जॉबलेस आहे, जॉब नाहीये. सो अशा कुठल्याही कारणासाठी तुम्ही रेकीचं हिलिंग तिला देऊ शकता. जॉबमध्ये काही प्रॉब्लेम आहे, हॅरेसमेंट आहे, तिकडे त्यांचे ऑफिसर त्यांना चांगली ट्रीटमेंट देत नसतील, तर हा सुद्धा अनुभव तुम्ही घेऊ शकता. आणि याचा अनुभव खास माझ्या मिस्टरांच्या एका फ्रेंडने घेतलाय. माझे मिस्टर म्हणाले, माझ्या मिस्टरांना समोरच्या व्यक्तीने चॅलेंज केलं की तू म्हणतो ना तुझी बायको रेकी ग्रँड मास्टर वगैरे आहे, ती आहे रेकीचं हिलिंग वगैरे पाठवते. मग माझा बॉस, त्यांना माहित होतं की बॉस खूप हॅरेसमेंट करतो त्यांना. सो माझा बॉस मला खूप हॅरेसमेंट करतोय, तर त्यासाठी त्या काय करू शकतील का. आणि त्याला अक्षरशः एक लेटर दिलं होतं. कोणतं लेटर, सस्पेंड लेटर म्हणतात ना त्याला.
आपल्याला जेव्हा बघा ह्याच्यावर ठेवतात, काय म्हणतात बरं त्याला? येस, कोणी सांगेल का तो वर्ड मला? कॉर्पोरेट मधले आता ते वॉर्निंग लेटर. Warning नोटीस letter. पिरियड आणि आणखी काहीतरी बोलतात त्याला. CIP. Notice period. नोटीस पिरियड, येस. सो नोटीस पिरियड त्यांना दिला गेला की फक्त आता 10 ते 15 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचं बिहेवियर किंवा तुमचं कामामध्ये इम्प्रुव्हमेंट नाही दिसली तर तुम्हाला काढून टाकणार. आणि त्यांना माहिती आहे त्यांचे पॅकेज खूप मोठे मोठे असतात, त्यामुळे जॉब मधून काढलं की हे टेन्शन असतं त्या लोकांसाठी. एकदा तुम्ही एका हाय प्रोफाईलवर गेलात आणि तिथून मग तुम्हाला जॉबवरून काढून टाकलं वगैरे की ते खूप टेन्शनची गोष्ट असते. तर त्यांनी मला असं असं सांगितलं हील करायला. मी म्हटलं त्यांचा फोटो वगैरे द्या मला, मी करते. आणि मी ऍज युजल केलं आणि ते मी विसरून गेली. आणि त्यांच्या मित्राने माझ्या मिस्टरांना फोन केला की तुझ्या मिसेसचा मला नंबर द्या. तर त्यांनी मला कॉल करून मला सांगितलं, वहिनी थँक्यू सो मच, माझा जॉब जे अक्षरशः टांगती तलवार होती. तर काय चमत्कार झाला, तिकडचा जो ऑफिसर ज्याने अनेक लोकांना त्या जॉबवरून काढून टाकलं होतं, काहींना नोटीस दिल्या होत्या. आणि आमच्या या फील्डमध्ये असं कधीच होत नाही की त्या व्यक्तीची ट्रान्सफर होते. पण माझ्या बाबतीत असं झालं की अक्षरशः त्या व्यक्तीची तिथून ट्रान्सफर झाली. त्यामुळे मी तर खुश आहे, पण माझ्याबरोबर सगळा स्टाफ खुश आहे. सो अशा गोष्टी सुद्धा तुमच्या बाबतीत होऊ शकतात. फक्त फुल इंटेन्शनने काम करा, फुल मनापासून काम करा. दॅट्स इट. कारण ती लोक Financially कसं येतं मॅम? तिथे चांगलं काम करत होती. आणि चांगलं काम करत असताना सुद्धा जर एखादा बॉस त्याचा चिडका स्वभाव किंवा घरातलं भांडण बाहेर काढणं असं असेल, तर मग ते काय झालं की तो चांगलं काम करतोय पण हा काहीतरी घरातलं वाद ऑफिसमध्ये काढत होता आणि म्हणूनच रेकी तिथे वर्क करते. पण मॅडम अफर्मेशन काय देणार आहे अशा वेळी? अशा वेळेला अफर्मेशन काय देणार? फायनान्स कशासाठी म्हणताय तुम्ही एक्झॅक्टली? फायनान्शियल असेल तर काय अफर्मेशन द्यायचं? आता तो जॉबलेस असेल, त्याला जॉब मिळत नसेल, तर XYZ या माझ्या फ्रेंडला एखाद्या चांगल्या कंपनीचं नाव घ्यायचं किंवा जिथे तो इंटरव्ह्यूला जाणार आहे तर त्या कंपनीमध्ये त्याला जॉब अगदी चांगल्या पोस्टवर एवढ्या एवढ्या पेमेंटचं त्याला पॅकेज मिळालेलं आहे, तिथे त्याला चांगला जॉब लागलेला आहे आणि त्या जॉबमध्ये तो खूप खुश आहे. दिवसेंदिवस त्याची तिथे प्रगती होत आहे. आणि बॉस जसं नसेल तसं तुम्ही अफर्मेशन द्यायचंय. आणि आता सेकंड लेवल मध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमची पण क्रिएटिव्हिटी वापरायची आहे की या आता सिच्युएशन मध्ये मी काय अफर्मेशन देऊ शकते बरं. प्रत्येकाचं रिलेशनशिप मध्ये लॉजिक. पण देऊ शकतो का मॅम? सॉरी, रिलेशनशिप साठी पण देऊ शकतो का? येस रिलेशनशिप साठी पण देऊ शकता. कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकता. पण रिलेशनशिप मध्ये जर दिलात तर ज्या व्यक्तीला हे बॉन्डिंग चांगलं करायचंय तर त्या व्यक्तीची बाजू खरी असायला पाहिजे, फेक नको. हे लक्षात ठेव. मॅम, हा. सायटिका किंवा गुडघे दुखणं असतं, मग ते मूलाधार चक्रच आपण थर्ड लेवलवर आपण ते करणार आहोत. अच्छा. आपण त्याच्यामध्ये काही ट्रीटमेंट देणार आहोत, ते थर्ड लेवल मध्ये. नाही, आता रेकी देताना आपण काय मूलाधार चक्रच बोलणार ना अफर्मेशन देताना? हा, सध्या मूलाधार बोला तुम्ही. हा, ठीक आहे. थर्ड लेवल मध्ये तुम्हाला जास्त रिझल्ट मिळतील कारण एक मास्टर सिम्बॉल आपल्या हातात येणार आहे, मग 4 मास्टर सिम्बॉल होणार आहेत, प्लस त्याच्यामध्ये सायकिक अटॅक वगैरे हे कसे दूर करायचे, त्याच्या विधी काय आहेत, हे सगळ्या आपण गोष्टी लेवल 3 मध्ये बघणार आहोत. मॅडम मला बोलायचं आहे जरा. हा बोला ना, कोण बोलते? दीपाली गायकवाड. हा. आज मॅडम मी किडनी पेशंट आहे, तुम्हाला माहिती आहे ना. तर फर्स्ट लेवल मध्ये तुम्ही ते हिलिंगचं पार्ट दिलेलं, तर ते मला करायचंय किडनीसाठी की आज जे शिकवलं ते करायचंय, ते 4 सिम्बॉल टाकून? फर्स्ट लेवलचं आता सगळं विसरा. आता सेकंड लेवल हेच करायचं. महत्वाची आहे. येस, सेकंड ओके. लेवल तुम्हाला 50% एनर्जी देणारी आहे आणि त्यामुळे तुम्ही सेकंड लेवलवर आता जास्त काम करायचंय. बाकी रेकी कॉलिंग वगैरे सगळं फर्स्ट लेवल मध्ये होतं ते सेम असणार आहे, पण सगळे सिम्बॉल आता सेकंड लेवलचे वापरायचे तुम्हाला. ओके. थँक्यू मॅम. येस मॅडम, आता तुमची आता सध्याचं लेटेस्ट हेल्थ काय आहे तुमचं रिपोर्ट? क्रिएटिन माझं 7 किंवा 8 असतं. अच्छा. आणि हे केव्हापासून आजार आहे तुम्हाला? 2017 पासून. 17 पासून. आता रिपोर्ट मध्ये काय सांगितलं तुम्हाला एक्झॅक्टली?
मला तर डॉक्टर बोलतात आता किडनी ट्रान्सप्लांट सोडून काही ऑप्शन नाहीये. अच्छा, ओके, ठीक आहे. मग तसं तुम्ही काय सोय केली आहे का? नाही, मी फक्त डायलिसिसला जाते तेवढंच. किडनी ट्रान्सप्लांटचा माझा काय प्लॅन नाहीये. मला फार होप्स आहे की माझी किडनी नीट होईल. अच्छा, म्हणजे मला बऱ्याच जणांनी सांगितलं की माझी एक किडनी थोडीशी चालू आहे म्हणून. ओके, कारण मला युरिन होते. अगदीच अच्छा. बंद नाहीये बाकीच्या पेशंट सारखी. अच्छा. आणि हे सगळं जॉब वगैरे सगळं करून तुम्ही करताय ना? हो हो. अरे वा, मी खूप 3 छान. पर्यंत काम करते आणि 3 नंतर डायलिसिसला जाते. विल पॉवर स्ट्रॉंग आहे मॅडम तुमची, खूप स्ट्रॉंग आहे. थँक्यू थँक्यू. ग्रेट. बघा, अशा पण व्यक्ती असतात की तिकडून काहीच हे नाहीये, काय म्हणतात, रिस्पॉन्स नाहीये, पण तरी सुद्धा विल पॉवरवर आणि या रेकी शक्तीवर विश्वास ठेवून त्या करण्याची तयारी दाखवते. खूप छान. येस, आणखीन कोणाचा प्रश्न आहे का? कारण कॉमन असेल मॅम बीपी शुगर वगैरे, तर त्यावेळी काय कुठलं चक्र आपण हे करायचं, कन्सिडर करायचं का होल बॉडीज मग पूर्ण हे होल करायचं? बॉडीवर सांगायचं. आता बीपी कसा आपला लो होतो बरा, बीपीचा आणि कुठलं हेल्थचा काय इश्यू कुठला आहे संबंध, कोण सांगेल मला बरं? तुला हार्ट बीपी लो होतो हार्ट म्हणजे काय हार्ट होतं? हार्ट हार्ट चक्र. चक्र. आता हे लगेच तुम्हाला कळलं पाहिजे. हा प्रॉब्लेम असेल तर हा हे हे चक्र, हे थ्रोट संबंधी काय असेल तर थ्रोट चक्र. ठीक आहे. सो रिझन काय आहे, कशासाठी तुम्ही हिलिंग देताय ते महत्वाचं आहे. सो इन रेकी यू कॅन हील एनी काइंड ऑफ प्रॉब्लेम. कुठल्याही प्रॉब्लेमला, कुठल्याही प्रकारच्या प्रॉब्लेमला तुम्ही हील करू शकता. जे काही ऑब्जेक्ट तुम्ही वापरताय हिलिंगसाठी ते तुम्हाला तुमच्या मुलांना खेळायला देऊ नका नंतर. टेडी बेअर असेल किंवा पिलो असेल, पण द्यायचंच असेल तर त्याच्यावर परत रिप्रोग्रामिंग तुम्हाला करावं लागणार. जसं की मी आता सांगितलं, झोनार टाकून आणि चोकोरे टाकून त्याला आपल्याला काय करायचंय, रिप्रोग्रामिंग करायचं, त्याचं प्युरिफाय करायचंय. ठीक आहे. आता पुन्हा एकदा रिपीट करते की डिस्टन्स हिलिंग कसं करायचंय. ज्यांना आता तुम्हाला लिहायचे असतील बुलेट पॉईंट तर लिहून घेऊ शकता. काहींना लिहायचं असतील तर लिहून घ्या, लवकर घ्या. प्रथम रेकीला कॉल. जे ऑब्जेक्ट तुम्ही घेतलेला आहे किंवा सिलेक्ट केलेला आहे त्यावर पहिला चोकुरे, मग कोणच्या जेशोनेन, कोणत्या जेशोनेने तुम्हाला कनेक्ट व्हायचंय. त्यानंतर झोनार अँटी क्लॉकवाईज हात फिरून त्याच्यातली निगेटिव्हिटी रिमूव्ह करायची आहे. मग ऊर्जांचं बॅलन्सिंग होण्यासाठी सेहेकी टाकायचंय. त्यानंतर पुढे तुम्हाला अफर्मेशन द्यायचं आहे. या व्यक्तीच्या दुःखाचं जे काही कारण आहे ते दूर करण्यासाठी तुम्हाला अफर्मेशन द्यायचंय. फॉर एक्झाम्पल, त्याला नोकरी स्विच त्याचा जॉब स्विच करायचंय, त्याच्या लाईफमध्ये आर्थिक स्टेबिलिटी हवी असेल, त्याला काही आजार झाला असेल, सो व्हॉटेव्हर जे काही रिझन असेल ते तुम्हाला त्या रिझनवर तुम्हाला अफर्मेशन द्यायचंय. फॉर एक्झाम्पल, आपण जॉब घेतलं होतं की XYZ या व्यक्तीला या फलाना कंपनीमध्ये उत्तम पोस्टवर या अमाऊंटची जे काही तुम्ही एक्सपेक्टेड पेमेंट करता त्याचा जॉब लागलेला आहे, त्या ठिकाणी तो खुश आहे आणि त्याची प्रगती होत आहे. हे सगळं अफर्मेशन मध्ये येणं गरजेचं आहे. कारण तुम्ही हिलिंग देताय, त्याला जॉब लागलाय, पण त्या जॉबमध्ये जर खुश नसेल तो, तिकडे काही पॉलिटिक्स चालणार असेल, तर तुमचं हिलिंग काय काम करणार आहे का मग तिथे? नाही. म्हणून हिलिंग करताना या गोष्टी आपण सगळ्या लक्षात ठेवून मग हिलिंग करायचंय. की प्रॉपर कंपनीमध्ये, एखाद्या कंपनीचं नाव माहित असेल तर नाव टाका, नाही माहित असेल तर एखाद्या चांगल्या उत्तम कंपनीमध्ये त्याला उत्तम पॅकेज मिळालेलं आहे, तिथे तो खुश आहे आणि दिवसेंदिवस त्याची प्रगती होत आहे. आता वयाच्या 45 नंतर आपले गुडघे दुखायला लागतात, मग गुडघ्यांसाठी आपण हे देऊ शकतो अफर्मेशन. XYZ या व्यक्तीचे दोन्ही गुडघे उत्तम पद्धतीने काम करीत आहेत आणि ती व्यक्ती अगदी निरोगी आहे, हेल्दी आहे, असं काही अफर्मेशन तुम्ही देऊ शकता.
एखादी व्यक्ती डिप्रेशन मध्ये गेलेली असेल तर त्याला डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी ही व्यक्ती आता खूप छान सहजतेने आपलं आयुष्य घेत आहे. ती डिप्रेशन मधून बाहेर आलेली आहे आणि पूर्णपणे सकारात्मक झालेली आहे. आणि अफर्मेशन दिल्यानंतर ते लॉक करण्यासाठी तिकडे चोकुरे टाकायचे. चोकुरे टाकून 3 वेळा 3 वेळा टाकून स्टेबल 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 असं तुम्हाला म्हणायचं. त्यानंतर एक अफर्मेशन द्यायचे, लिहून घ्या. मी दिलेलं हिलिंग अफर्मेशन देऊन झाल्यानंतर, हिलिंग पूर्ण झाल्यानंतर मी दिलेलं हिलिंग XYZ या व्यक्तीने कायमस्वरूपी स्वीकारलेलं आहे. मी दिलेलं हिलिंग XYZ या व्यक्तीने कायमस्वरूपी स्वीकारलेलं आहे. आणि त्या व्यक्तीच्या जीवनात हे बॅलेन्सिंग आता कायमस्वरूपी निर्माण झालं आहे. अगदी तुम्ही तुम्हाला वाटणाऱ्या सोप्या शब्दात लिहिलं तरी चालेल. मी दिलेलं हिलिंग XYZ या व्यक्तीने कायमस्वरूपी त्या ऊर्जांचा स्वीकार केलेला आहे किंवा स्वीकारलेला आहे आणि ती व्यक्ती आता त्या व्यक्तीच्या जीवनात आता हे बॅलेन्सिंग कायमस्वरूपी असणार आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो 3 वेळा बोलायचे. मग स्वतःचे आभार, रेकीचे आभार आणि त्या व्यक्तीचे सुद्धा आभार मानायचे आहेत. ठीक आहे, आता बघा लिहून झालं की सांगा मला. आता मी जसं सांगितलं रेकी लेवल 1 मधून लेवल 2 मध्ये आल्यानंतर आपल्या दोन्ही हातांमध्ये आपण काहीही घोषित करू शकतो. ठीक आहे. सो तुम्ही कारमध्ये प्रवास करताय किंवा तुमचा मित्र मैत्रीण कोणी कारमध्ये प्रवास करताय आणि तुम्हाला त्याला जर प्रोटेक्शन द्यायचं असेल तर तुम्ही प्रोटेक्शन देऊ शकता. ती कार तुम्ही तुमच्या हातामध्ये घोषित करू शकता किंवा तुम्ही स्वतः ज्या कारने प्रवास करताय ती कार सुद्धा तुमच्या हातामध्ये घोषित करू शकता. मी ज्या कारने प्रवास करीत आहे किंवा मी ज्या बसने, ज्या व्हेकल, सपोज आता तुम्ही कोणी प्लेनने प्रवास करत असाल तर प्लेनने लिहा, कोणी ट्रेनने प्रवास करत असेल तर ट्रेनने लिहा. मी ज्या कारने किंवा ज्या प्लेनने प्रवास करीत आहे तो प्लेन आता माझ्या दोन्ही हातांमध्ये मी घोषित केलेला आहे. माझा प्रवास अगदी उत्तम आणि सहजपणे झालेला आहे. मग त्या प्लेनवर पहिले सगळे सिम्बॉल टाकायचे, कनेक्शन करायचं, सिम्बॉल टाकायचे, मग अफर्मेशन द्यायचं की या प्लेनने प्रवास करताना माझ्यासह इतर प्रवाशांचा प्रवास सुद्धा सहज आणि आनंदाचा झालेला आहे. त्यामुळे काय होतं, जर एखाद वेळेला काही प्रॉब्लेम येण्याची शक्यता असेल तरी तो प्रॉब्लेम तिथे येत नाही, कमी होतो. आता व्हॅकेशन चालू आहे. प्रत्येक जण आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कुठे ना कुठेतरी जाण्याच्या प्रयत्नात असतो. सो या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जर तुम्हाला कुठे बाहेर फिरायला जायचं असेल आणि आपल्या घराला जर लॉक करायचं असेल, मग त्या आपल्या घराला सुरक्षित करायचं असेल तर आपल्याला काय करायचंय, आपल्या दोन्ही हातांमध्ये आपल्या घराला व्हिज्युअलाइज करायचंय किंवा नेटवरून एखादा घराचं पिक घ्यायचंय किंवा तुमच्याच मोबाईलने तुमच्या घराचं पिक काढायचंय, त्याचं लॅमिनेशन करून घ्यायचंय किंवा लॅमिनेशन नाही करून घेतला तरी चालेल आणि आपल्या दोन्ही हातांमध्ये मी माझ्या घराला घोषित करीत आहे.
मी बाहेरगावी प्रवासाला गेल्यानंतर माझं घर आता पूर्णपणे सुरक्षित झालेलं आहे, असं अफर्मेशन तुम्हाला द्यायचंय. त्याच्या आधी हे चारही सिम्बॉल तुम्हाला तिथे ड्रॉ करायचे. आता बघा, अचानक तुम्ही कुठेतरी गेलात तुमच्या मित्रांबरोबर किंवा कुठेही पार्टीमध्ये वगैरे किंवा बाहेरगावी फिरायला. आता अचानक जेव्हा तुम्ही कुठेतरी जाता आणि एखाद्याला हिलिंग द्यावी लागते, तेव्हा आता आपण त्या गोष्टींची वाट बघणार का, की या व्यक्तीने मला विचारल्यानंतरच मी याला हिलिंग देणार वगैरे, असं करणार का? नाही. जिथे गरज आहे तर तिथे विदाऊट त्याला त्या व्यक्तीची परमिशन न घेता तुम्हाला त्याला हिलिंग द्यायचंय. मग तिथे एनर्जी एक्सचेंजचा विचार आपण करायचा नाही. इथपर्यंत क्लिअर आहे? एखाद्या व्यक्तीबरोबर जर तुमची मीटिंग असेल, कोणी व्यक्ती तुम्हाला भेटायला येणार असेल आणि त्याच्याबरोबर तुमची महत्वाची एखादी डील असेल किंवा एखादी महत्वाची मीटिंग असेल, तर मनातल्या मनात त्या व्यक्तीला व्हिज्युअलाइज करा. ज्या व्यक्तीबरोबर तुमची मीटिंग असणार आहे, मनातल्या मनात त्या व्यक्तीला व्हिज्युअलाइज करा. अगेन चोकुरे टाका, होंच्या जिशोनेने त्या व्यक्तीशी कनेक्शन करा, सोनार टाका, सेहेकी, आणि मग अफर्मेशन द्या. माझी मीटिंग किंवा माझी डील अगदी उत्तम आणि सहज झालेली आहे. ज्या क्षणी आपण उत्तम आणि सहज शब्द टाकतो, त्या क्षणी आपल्या त्या मीटिंग मध्ये कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम क्रिएट होत नाही. म्हणून हे 2 शब्द टाकणं फार गरजेचं आहे. उत्तम आणि सहज झालेली आहे. तुमच्या घरामध्ये जर एखादा लग्न समारंभ असेल आणि आपल्याला माहिती आहे आपल्या घरामध्ये जेव्हा जेव्हा एखादा मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी कार्यक्रम असतो, लग्न समारंभ किंवा आणखीन काही, तर बरीच लोक त्याच्यामध्ये विघ्न टाकण्याचा प्रयत्न करतात. मग कुठेतरी मान अपमानावरून वाद होतो किंवा आणखीन काहीतरी होतं. मग तो आपल्या घरातला कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी सुद्धा आपण आपल्या संपूर्ण त्या हॉलला किंवा संपूर्ण घराला रेकीचं प्रोटेक्शन देऊ शकतो, रेकीचं हिलिंग देऊ शकतो. आदल्या दिवशी त्या हॉलवर जायचं जिथे तुमच्या मुलाचं लग्न आहे, मुलाचं किंवा मुलीचं किंवा आणखीन कोणाचं. आदल्या दिवशी त्या हॉलमध्ये जायचं ज्या दिवशी कोणच नसणार आहे त्या हॉलमध्ये. ठीक आहे. तुमच्याकडे तुम्ही हॉलची एक स्पेसिफिक अमाऊंट दिल्यानंतर तुम्हाला आदल्या दिवशी तिथे जाता येतं हॉल कसा आहे ते बघण्यासाठी. मग त्या दिवशी गेल्यानंतर त्या पूर्ण हॉलला तुम्हाला रेकीचं हिलिंग द्यायचंय, की या हॉलमध्ये माझ्या मुलाचा लग्न समारंभ खूप उत्तम झालेला आहे. सगळी माणसं अगदी आनंदाने आलेली आहेत आणि आनंदाने आपापल्या घरी निघून गेलेली आहेत. माझ्या मुलाचा विवाह सोहळा अगदी खूप सुंदर आणि सहजपणे पार पाडला आहे. त्यासाठी मी या दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सेम अफर्मेशन देण्याच्या आधी सगळे सिम्बॉल टाकायचे, मग अफर्मेशन द्यायचं, मग थँक्यू बोलायचं. आणि तसं व्हिज्युअलाइज पण करायचंय की सगळी लोक आली आहेत, छान आनंदाने जेवण वगैरे केलंय, सोहळा खूप छान पाडलाय, सगळे तुमची कौतुक करतायत, तुमच्या सुनेचं कौतुक करतायत, मुलाचं कौतुक करतायत. असं छान जेवढं तुम्हाला व्हिज्युअलाइज करता येईल छान, तेवढं तुम्ही व्हिज्युअलाइज करायचं. तुमच्या घरामध्ये अगदी छोट्या मुलाचं बारसं असेल, एखादं बर्थडेचा कार्यक्रम असेल, तर ज्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला वाटते की बाधा होण्याची शक्यता आहे किंवा काही अडचण येण्याची शक्यता आहे, तिथे सगळीकडे तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकता. प्रोटेक्शन शील्ड त्या पूर्ण कार्यक्रमाला देऊ शकता. पण हे सगळं करताना ब्रह्मांडातून येणारा तो व्हाईट प्रकाश मात्र तुम्हाला बघायचंय रेकीला कॉल करताना. आता एखादी गव्हर्नमेंटची तुमच्याकडे फाईल आहे आणि गव्हर्नमेंट रिलेटेड काहीतरी काम तुमचं अडलंय. ओके, तुम्हाला माहितीये गव्हर्नमेंट डिपार्टमेंट म्हटलं की काय असतं, तारीख पे तारीख, आज नाही कल आओ, कल नाही परसो, परसो नाही तरसो. महिना जातो पण आपलं काम काही होत नाही. मग त्या कामासाठी जी व्यक्ती रिस्पॉन्सिबल आहे तिच्याशी आपण फोनच्या यशोनेने कनेक्शन करायचं. सेम प्रोसिजर जसं डिस्टन्स हिलिंग साठी वापरतात तसंच. आणि त्याला म्हणायचंय, बाबा रे 10 वेळा मी तुझ्या दारी येऊन गेलो पण मला काय हवा तसा रिस्पॉन्स मिळत नाहीये. पण आता माझ्या मनातलं समजून घे आणि लवकरात लवकर मला या फाईलवर मला साईन दे किंवा जे काही तुमचं काम असेल ते, आणि मला या कामातून मोकळं कर आणि अगदी सहज आणि आनंदाने मला या फाईलवर तू साईन दे.
बघा, हिलिंग करून तर बघा. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकल करत नाही तोपर्यंत रिझल्ट मिळणार नाही. ज्या क्षणी तुम्ही प्रॅक्टिकल करायला सुरुवात कराल त्या क्षणी तुम्हाला सगळे रिझल्टच मिळायला सुरुवात होते. येस, शीतल मॅडम काही क्वेश्चन आहे? हँड रेज केलाय? नाही ना? मॅडम माझा एक क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन विचारा. होमशा शिशोनेचं सिम्बॉल कसं टाकायचं ते थोडी प्रॅक्टिस घ्याल का? ते कारण ते सिम्बॉलची थोडं प्रॅक्टिस तुम्हाला ना. करावी लागेल. कारण मला ते इझी वाटतं, मला खूप प्रॅक्टिस झाली आहे. सो तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होईपर्यंत ते करायचंय. नाही करता आलं तर मनातल्या मनात त्या सिम्बॉलला फक्त व्हिज्युअलाइज करा. दॅट्स इट. त्याचं नाव प्रॉपर घ्या. मॅम हा मला एक विचार. हा विचारा ना. मी बोलू का? हा हा. मॅम ते डबल चोकुरे आहे ना, ते काल प्रॅक्टिस करत होती. ते ह्याच्यावर करता येत नाही आपल्या बुक मध्ये. तर ते हे करताना ते इट्स व्हेरी कन्फ्युजिंग की दुसऱ्या बुक साईडचं मध्ये नाही करता येणार तुम्हाला. आपल्या दोन्ही हाताने ते इझी हो होणार. पण ते लेफ्ट राईट साईडचं येतं पण लेफ्ट कारण साईडचं आपण ते लेफ्ट हँड कधी युजच नाही करत ना. हो पण ते नाही, मग ते त्याचं हवेमध्ये ड्रॉ करायचे. बरं, ते व्हिज्युअलाइज करून प्रॅक्टिस करायला लागेल ना हा त्याची. हा. ओके. आणखीन एक गोष्ट, तुम्ही आता ते मगाशी आता बोललात ना, तर फॉर एक्झाम्पल माझ्या मुलीचं असं मला तिचं काहीतरी बाहेर पुढे चालली आहे तिकडे इंटरव्ह्यूला, तर मला जेव्हा मी थँक्स म्हणते का कॉल रेकी केल्यावर ती आणि आणखीन कुठे जाणार असेल क्लासला तिकडे त्या लोकांचं असं सगळ्यांची नावं त्यांची पण घ्यायची का? बिकॉज मला जर माझ्या नाही, मुलीला मग रेकी. नावं घ्यायची गरज नाही. माझी मुलगी आणि तिच्यासह असलेले सगळे कलिन्स किंवा ओके तिच्याबरोबर असणारे सगळे फ्रेंड्स असं बोलू शकता तुम्ही. ओके. आता मग त्यांना पण सगळ्यांना प्रत्येक वेळेला थँक्स. आता तुम्ही जिथे प्रवास करताय तुमच्या बरोबर अनेक प्रवासी असणार. मग त्यांची सगळ्यांची नावं तुम्हाला थोडी माहित असणार आहे. सो मी ज्या व्हेकलने प्रवास करते सो मी स्वतः आणि माझ्यासह तिकडे प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या डिवाइन एनर्जीचं प्रोटेक्शन शील्ड प्रदान केलेलं आहे. पण मी मध्ये सेही की दादा बोलू नंतर थर्ड आयनी कनेक्ट करायचं असतं ना, हो तर हो. ते मी माझ्या मुलीचं आणि माझं मी करू का? येस येस येस. ओके. मी तिला प्रोटेक्शन शील्ड देईन म्हणजे आय येस वॉन्ट आणि हर टू दिस. येस. अन्वी बाळाला बाकीच्या माईक म्यूट करा बरं. अन्वी कोण बोलतंय? माईक म्यूट करा. येस. बरं, इथपर्यंत क्लिअर झालं. आता कॉर्ड कटिंग त्याच्याबद्दल जाणून घेऊया आपण. कॉर्ड कटिंग करण्याच्या दोन पद्धती. एक तर मी हे जे तुम्हाला सांगितलं ते. दुसरी एक पद्धत आहे की व्हिज्युअलाइज करा. सर्वात महत्वाचं कॉर्ड कटिंग करताना सगळ्यात महत्वाचं हिलिंग करून झाल्यानंतर त्या व्यक्तीपासून किंवा त्या ऑब्जेक्ट पासून तुम्हाला डिस्कनेक्ट होणं फार गरजेचं आहे. नाहीतर काय होते की आपली एनर्जी ड्रेन होते कुठेतरी, आपल्याला कुठेतरी विकनेस आल्यासारखं वाटतो. म्हणून कॉर्ड कटिंग फार महत्वाचं आहे. सो नाभी समोर जाऊन तुम्हाला 3 वेळा सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे, कट 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 असं म्हणायचं. ही झाली पहिली मेथड. सेकंड, आपल्या थर्ड आय मध्ये व्हिज्युअलाइज करायचे रात्री झोपण्याच्या आधी किंवा जेव्हा तुम्ही तुम्हाला कॉर्ड कटिंग करायचं असतं तेव्हा. सपोज कधीतरी तुम्ही विसरता, मग विसरल्यानंतर रात्री जेव्हा तुम्हाला आठवण होतं की मी कॉर्ड कटिंग केलं नाही, सो तेव्हा पण तुम्ही करू शकता. रात्री झोपण्याच्या आधी इमॅजिन करा, तुमच्या थर्ड आय मध्ये इमॅजिन करा की तुमच्या भोवती एक व्हाईट ब्लर असं लाईट, एक सर्कल आहे किंवा एक पिरॅमिड आहे किंवा एक सर्कल एनर्जीचा शिल्ड आहे, असं काही तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. आणि त्यातून बऱ्याच कॉर्ड्स तुम्हाला कनेक्टेड होत आहेत. ठीक आहे. ब्रह्मांडातून एक व्हाईट प्रकाश येतोय आणि त्या प्रकाशातून बऱ्याच कॉर्ड्स तुम्हाला टच होत आहेत. कॉर्ड्स आता कसं म्हणू बरं मी तुम्हाला, कॉर्ड्स कसं समजावून सांगू? ती इमेज आय होप मी घेतली होती इथे. बरं, हे तुम्हाला व्हाईट प्रकाश दिसतोय ना, तशाच या कॉर्ड्स असतात आणि त्या कॉर्ड्स आपल्या संपूर्ण शरीराभोवती सगळ्या बाजूने आपल्याकडे येत आहेत. ओके. आणि त्या कॉर्ड्स आपण कट करण्यासाठी एक ब्रह्मांडातूनच एक सीझर घेतलीये, व्हाईट प्रकाशाची एक सीझर घेतली आणि त्या सीझरने आपण त्या आपल्या भोवतीच्या सगळ्या कॉर्ड्स कटिंग करतोय. असं जरी तुम्ही व्हिज्युअलाइज केलात 1 मिनिटामध्ये तरी तुमचं कॉर्ड कटिंग होतं. आणि 3 वेळा कट 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 म्हणायचंय तुम्हाला.
तो ज्या व्यक्तीची एनर्जी आपल्यापासून कट करायची आहे, जर तो व्यक्ती काही प्रॉब्लेम मध्ये असेल तर तुम्ही सुद्धा तेच फील करू लागणार आणि म्हणूनच कॉर्ड कटिंग करणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला जॉब नाही म्हणून तुम्ही त्याला हिलिंग देताय आणि तुम्ही कॉर्ड कटिंग नाही केला तर तुम्हाला सुद्धा तोच प्रॉब्लेम फेस करावा लागणार. म्हणून कॉर्ड कटिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मॅडम या कॉर्डचा कलर काय इमॅजिन करायचा? व्हाईट व्हाईट व्हाईट. मी एक पिक दाखवेन तुम्हाला नेक्स्ट आपल्या ह्याच्यामध्ये. आता ना मला वाटतं माझ्याकडून डिलीट झाला तो, सो मी दाखवेन तुम्हाला. मला आठवण करा कोणीतरी. सो कॉर्ड कटिंग करण्यासाठी तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकू शकता. त्याने सुद्धा आंघोळ करायची आहे आणि व्हिज्युअलाइज करायचे की माझ्या भोवती असणाऱ्या सगळ्या कॉर्ड मी कट केलेल्या आहेत. त्यानंतर स्मजिंग. तुम्ही तुमच्या घरामध्ये धूप दाखवू शकता स्मजिंगसाठी. सेज वापरू शकता, जे आम्ही वास्तूमध्ये सेज वापरतो. एक सेज अशी एक वनस्पती आहे. ते नसेल तरी तुम्ही धूप वापरलात तरी चालेल. आणि सेज जर तुम्ही घरात वापरलात तर तुमच्या वास्तूचं शुद्धीकरण केलं जातं. ठीक आहे. आणि एंजलच्या कोर्सला कोण कोण आहे बरं? एंजलच्या तर त्यांनी आर्क एंजल मायकलला कॉल करायचे कॉर्ड कटिंगसाठी. ठीक आहे. त्यानंतर थँक्यू 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 असं 3 वेळा तुम्हाला म्हणायचं. दॅट्स इट. तो कॉर्ड कटिंग करताना या परमेश्वराने युनिव्हर्सने आपल्या हातात एक सीझर दिलेले आहे, व्हाईट प्रकाशाची सीझर. आणि त्या सीझरने आपण आपल्या भोवतीच्या सगळ्या कॉर्ड कटिंग करून टाकत आहोत. ज्या ज्या लोकांना आपण हिलिंग दिले त्या सगळ्या लोकांभोवती असणारे कॉर्ड्स आपण कटिंग करतोय आणि आता आपण सुरक्षित झालेलो आहे असं तुम्ही व्हिज्युअलाइज सुद्धा करू शकता. अदरवाईज ही सिंपल मेथड सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे. नाभी समोर जाऊन 3 वेळा कट कट कट. दॅट्स इट. इझी. क्लिअर आहे? आता कोणाचा प्रश्न आहे? बरं, आता इथपर्यंत आपलं रेकॉर्डिंग मी स्टॉप करते. येस. आता इथे कोणाचं ऑब्जेक्शन आहे का? डिस्टन्स हिलिंग मध्ये सगळं कळलंय सगळ्यांना? आता तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल कराल तुम्हाला तेव्हा आणखीन छान कळेल. ठीक आहे. हॅलो मॅम.